काही दिवसापूर्वी सीताफळ बागेची आपण छाटणी केली होती आणि त्याचा व्हिडिओ शेअर केला होता। आता मी तुम्हाला त्याचे परिणाम दाखवतो। ज्या प्रकारे छाटणी केली होती त्या प्रकारे आता प्रत्येक फांदीला 5 ते 6 नवीन खोंब यायला सुरुवात झालेली आहेत। तुम्ही ते पाहू शकता। छाटणी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती पाने काढून टाकायची। प्रत्येक फांदीचे पूर्णपणे पाने काढून टाकल्यानंतर ही अशा प्रकारचे नवीन 5 ते 6 खोंब प्रत्येक फांदीला 5 ते 6 नवीन खोंब येत असतात आणि त्यापासूनच आता नवीन फांद्याची निर्मिती होते। जेव्हा तुम्ही पाने काढत नाही तेव्हा काय परिणाम होतात बघा। एकही खोंब आलेला नाही। याची पण छाटणी केलेली आहे पण याचे पाने काढलेले नाहीत, पण याला एकही खोंब आलेला नाही। यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सीताफळ छाटणी केल्यानंतर आपल्याला त्याची पाने काढावी लागतात। असं फक्त सीताफळाच्याच ह्याच्यामध्ये होत असतं। आंब्याची छाटणी करताना ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी लागते किंवा आणखीन दुसरे कोणते फळ असतील तर त्याची वेगळ्या पद्धतीने छाटणी करायची असते। पण सीताफळाची छाटणी करत असताना त्याचे पूर्णपणे खोंब पानं जी आहेत ती काढून टाकावी लागतात, कारण नवीन फुटवे आणि नवीन खोंब किंवा नवीन फांद्या ज्या येत असतात ते पाने काढल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि सुसज्जपणे येत असतात। यामध्ये परिणाम तुम्हाला दाखवलंच आहे, परत एकदा दाखवतो। 5 ते 6 नवीन फांद्या किंवा खोंब जे आहेत ते आता आलेले आहेत आणि याच्यापासूनच आपल्याला नवीन फांद्या जे आहेत आता ते भेटून जातील।